नमस्कार मित्रांनो, तर मी आहे तुमचा मित्र अक्षय वाघे। तर आज आपण चाललो आहे भंडारदरा येथे नुकताच चालू झालेला काजवा महोत्सव बघण्यासाठी। तर काजवा महोत्सवला जाण्यासाठी आपला रूट असणार आहे इथून संगमनेर, इथून म्हणजे केलोळवरून संगमनेरवरून आपण जाणार आहे अकोल्याला आणि अकोल्यावरून आपण जाणार आहे राजूरला। राजूरवरून आपला जो रतनगडकडे रस्ता जातो आपण त्या रस्त्याने जाणार आहेत काजवा महोत्सव बघण्यासाठी। तर लास्ट इयरला पण आमचा सेम रूट होता आणि त्या रूटला लास्ट वेळी आम्हाला खूप सारे काजवे बघायला भेटले होते। लास्ट इयरचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि अजून करून असं जातो आहे की यावेळी पण सेम एक्सपिरियन्स बघायला भेटेल। तर आपण भेटूयात काजवा महोत्सवला, चला। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये डाव्या साईडला जी व्हाईट कलरची कमान दिसत आहे ती आहे शिर्डी एअरपोर्टचे एंट्री गेट। शिर्डी एअरपोर्ट हे 2017 साली सुरू करण्यात आले। शिर्डी एअरपोर्टपासून श्री साई समाधी मंदिर हे 14 किलोमीटर अंतरावर आहे। तिथे जाण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 15 मिनिटे लागतील। ट्रान्सपोर्टसाठी तिथे प्रायव्हेट व्हेकलची उत्तम सोय केलेली आहे। शिर्डी एअरपोर्ट हे एक इंटरनॅशनल एअरपोर्ट असून त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही। आशा आहे की हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन तिथे इंटरनॅशनल फ्लाईटची ये-जा चालू होईल। जवळजवळ 1 तास प्रवास करून आपण येऊन पोहोचलो संगमनेर शहरात। प्रवरा, म्हाळुंगी आणि आदळा या परिसरातील 3 नद्यांच्या संगमामुळे या शहराचे नाव संगमनेर असे पडले। या शहराजवळून नाशिक-पुणे महामार्ग जातो। अहमदनगर शहरानंतर संगमनेर हे जिल्ह्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे आणि ते मोठ्या बाजारपेठ जसे की कापड, किराणा सामान, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, दागिने तसेच शैक्षणिक सुविधा, दूध प्रक्रिया उद्योग यासाठी प्रसिद्ध आहे।
असा सायंकाळचा व्ह्यू एन्जॉय करत आपण कधी अकोल्यात येऊन पोचलो हे कळालेच नाही. अकोले हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील एक शहर आहे. अकोले शहर चोबाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. सभोवताली सातारा, गर्जनी, डग्या असे डोंगर आहेत. शहराच्या एका बाजूला अगस्ती सहकारी साखर कारखाना आहे. अकोलेमध्ये हरिश्चंद्रगड, कळसूबाई, भंडारदरा धरण, चांदणीवाली, विश्रामगड इत्यादी ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करतात. अकोले हे केवळ नैसर्गिक दृश्यांसाठी प्रसिद्ध नाही तर अनेक ऐतिहासिक घटनाही त्याच्याशी निगडीत आहेत. दरवर्षी वळव्याच्या पावसाचे वेध लागले की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये काजव्यांच्या मिलनाचा देखील उत्सव सुरू होतो. मादी जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी झाडांवर बसलेले नर काजवे चमकतात आणि या शेकडो काजव्यांमुळे झाडांना जणू दिव्यांची माळच घातली आहे असे चित्र बघायला मिळते. निसर्गाचा हा चमत्कार बघण्यासाठी भंडारदरा हे ठिकाण एकदम योग्य आहे. भंडारदरा, कळसूबाई, हरिश्चंद्रगड या अभयारण्याच्या परिसरात दरवर्षी काजवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील 15 मे ते 15 जून या कालावधीमध्ये काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र काजवा महोत्सवावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून वन विभागाकडे करण्यात आली आहे. ही मागणी कितपत योग्य आहे हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का काजवे कसे चमकतात? काजव्यांमध्ये रासायनिक प्रक्रियेतून प्रकाश निर्माण होतो. हा प्रकाश जैविक प्रकारचा असतो. काजव्यांच्या पोटात असलेल्या मॅग्नेशियम, ऑक्सिजन, लुसिफेरस आणि लुसिफेरिन यामध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन प्रकाश निर्मिती होते आणि काजवे चमकतात.
स्थानिकांचे उदरनिर्वाहाचे मुख्य स्रोत पर्यटनही आहे। तेथील लोक खूप मेहनतीने आपल्यासाठी रानमेवा जमा करतात। आपण त्याचा आस्वाद घेऊन त्याचा मोबदला त्यांना द्याल अशी आशा करतो। पावसाळ्याच्या काळात आपण तिथून कुठलीही प्रोसेस न केलेले तांदूळ विकत घेऊ शकतो। कळसुबाईच्या पायथ्याशी वसलेल्या घाटघर, उडदावणे, पांजरे, मुरशेत, मुदखेल, चिंचोडी, बारी या खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडली आहेत। हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा अद्भुत खेळ बघायला मिळतो। काजवे बघण्यासाठी जाताना काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे। आपल्याकडून काजव्यांना व अन्य जीवांना कुठलीही हानी होणार नाही याची काळजी आपण घ्यावी। काजवे बघण्यासाठी जंगलात खूप दूरपर्यंत जाणे टाळावे। या भागात बिबट्या, तरस, लांडगा, विषारी साप आढळतात, त्यांच्या संपर्कात जाणे टाळावे। विनाकारण टॉर्च लावून काजव्यांना त्रास देऊ नये, त्यांना हाताळण्याचा प्रयत्न करू नये। या भागात मोबाईलला रेंज नसल्यामुळे आपल्या ग्रुपला सोडून कुठे भरकटू नये। ज्या भागात रेंजर्स आहेत त्या भागातच आपण काजवे बघण्यासाठी जावे। मी काजव्यांचा हा अद्भुत नजारा कॅमेरामध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला, पण तसे करणे शक्य नाही। प्रत्यक्ष भेट देऊनच आपण हा नजारा अनुभवू शकतो। काजव्यांचे चित्रीकरण करण्यासाठी आपल्याला स्पेशल कॅमेराची गरज असते। नॉर्मल कॅमेरामध्ये त्यांचे दृश्य टिपणे शक्य नाही। असंच काही वेळ काजू बघून आम्ही येऊन पोचलो अमृतेश्वर मंदिरात। अमृतेश्वर मंदिर हे रतनगडच्या पायथ्याशी वसलेल्या रतनवाडी या गावात आहे। हे मंदिर 1200 वर्षांहून अधिक जुने आहे। हे हेमाडपंथी शैलीतील सुंदर मंदिर शिलाहार वंशातील राज्यकर्त्यांनी 9व्या शतकात बांधले होते। राजा जहांगीर यांनी तयार केलेल्या 12 शिवमंदिरांपैकी हे एक आहे। जर तुमच्याकडे स्वतःचा टेंट असेल तर या मंदिराचा परिसर तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो। मित्रांनो, हा माझा पहिला ट्रॅव्हल ब्लॉग असल्या कारणाने यात काही इन्फॉर्मेशन मिस होऊ शकते। जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये। जय शिवराय, जय सह्याद्री। रतनवाडी या गावात होतं, तर आपण इथं मुक्काम करण्याचा प्लॅन होता। काही कारणास्तव आपण रिटर्न जाण्याचा प्लॅन करतोय। आता रात्रीचे वाजले 12 वाजून 11 मिनिटं झाले आणि आपण इथून रिटर्न केलवडला म्हणजे शिर्डी एअरपोर्टला रिटर्न जातो। तर बघूया रात्रीचा परतीचा प्रवास कसा होतोय आपला। काजवा खूप चांगला अनुभव, काजवे पण चांगले होते। तर आता भेटू आपण नेक्स्ट इयरला काजवा महोत्सव।